काय मेनू आहे तुमचा? अंड्याचा सुका मसाला, पेपर मसाला टाकून अंड्याचा. त्यासाठी 2 टोमॅटो अंड्यामध्येच उकडून घेतले. आणि त्याची अंडी ग्रेव्ही बनवायची. आणि अंडी उकडत टाकलेत काय? अंडी उकडून टाकली. बरीच आहेत अंडी. अर्धा डझन आहेत. अर्धा नाही, 1 डझन आहेत. माणसाला एक. एक प्रत्येकाला. त्यासाठी ग्रेव्हीसाठी टोमॅटो उकडून घेतले आणि कांदा, लसूण आणि मसाले घेतले. हा तुमचा पेपर मसाला. पेपर मसाला सगळा भाजून घेणार गरम करून आणि मग तो बारीक करून घेणार. त्यासाठी बडीशेप घेतले, जिरं घेतले, तेजपत्ता घेतले, दालचिनी घेतले, बेडगी मिरची आणि काली मिरी, धने. जास्त करून त्यात काळी मिरी काळी आहे. मिरी. म्हणून त्याला पेपर मसाला म्हणतात. आणि ही पेस्ट करणार ना, वाटून पेस्टसाठी घेणार. घेतले. कांदा घेतलाय, टोमॅटो, लसूण वाटून घेणार. वाटून घेणार. गरम मसाले हे काढलेत मसाले तेवढे सगळे गरम करून घ्यायचे. बडीशेप, जिरं, दालचीन, तेजपत्ता, बेडगी मिरची आणि धने आणि काली मिरी पावडर करून घेणार ना. ह्याचे मसाले वाटून घ्यायचे मसाले बारीक करून. हा मसाला टाकायचा त्याच्यात. अंडी शिजून झाले तिकडं. ठेव खाली. हा बोला. अंड्याला ताप द्यायची अशी, म्हणजे मसाले आजपर्यंत लागतात. तुम्ही घेतले तर अंडी चांगली मसाला आत जाईल त्याच्यात आहे ना. ग्रेव्ही चांगली परतून झाली. आता त्याच्यात मसाले टाकायचे. बेडगी मसाला, कांदा लसूण मसाला, हळद आणि आपण जो मसाला बनवला पेपर मसाला थोडासा शिल्लक तो ठेव. परतून घ्यायचं चांगलं मसाले टाकल्यावर. ग्रेव्हीला तेल सुटलं आता. आता अंडी कलर पण आलाय ना. कलर पण मस्त आलाय. आता अंडी सोडायची. तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची ग्रेव्ही. आता कांदा आपण कच्चा वाटला कच्चा होता वाटला होता. आणि टोमॅटो घेतलेले उकडून मस्त कलर बदललाय. आता त्याच्यात अंडी सोडायची. अंड्यानं कट मारले. रस्सा आमचा शिजतोय. आता ह्याला एक उकळी आणायला लागेल. थोडंसं पाणी टाकते. तोपर्यंत तुम्ही पटकन आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जर आधी केलं नसेल तर. बरीचशी लोक व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब नाही करत, तर असं करू नका प्लीज. पण तुम्ही केलेलं एक सबस्क्रायबर पण आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आता थोडं पाणी टाका ना थोडंसं. पेपर चिकन आणि भात. पेपर आणला. पेपर चिकन नाही हो, पेपर एक पेपर मसाला, अंडा. अंडा सुक्का आणि भात सोबत. थोडासा पाण्याचा हात मारून घ्यायचा. जास्त ग्रेव्ही नाही करायची आपल्याला. खूपच ठेवायचं आहे. मस्त कलर आला एकदम. आणि अंडा करी शिजून तयार आहे आमची. याच्याशी काय खाणार शिल्पा तुम्ही? भात. मस्त लवलवीत अंडा करी आणि भात. कलर पण एकदम भारी आला आहे. आमचं तिखट एकदम भारी आहे त्यामुळे त्याचा कलर एकदम मस्त येतो. तिखटाचा पण व्हिडिओ आम्ही नक्की शेअर केला आहे. बघितला नसला तर नक्की जाऊन बघा तो पण. वरनं थोड्याशा 2-3 मिरच्या चिरून टाकायच्या. हिरव्या मिरच्या शोसाठी.